सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 मधून आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर शहरातील विविध पूरबाधित ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यासाठी 2,11,00,000चा निधी मंजूर झालाय। यात रामानंद नगर इथल्या शाहूकालीन बंधाऱ्याजवळील पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी 1,20,00,000, राजलक्ष्मी नगर इथला ओढा आणि श्याम सोसायटी जवळील ओढा या दोन्ही ठिकाणी 79,43,000च्या निधीतून 155 मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे। साळोखे नगर इथंही 11,71,000च्या निधीतून संरक्षक भिंत बांधली जाणार आहे। त्यामुळे या तिन्ही ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत होणारी नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे। यापैकी राजलक्ष्मी नगर इथल्या वीर सावरकर हॉलच्या मागील बाजूला असणाऱ्या ओढ्याजवळ 79,43,000च्या पूर संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ आज सायंकाळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी दिग्विजय मगदूम यांनी या परिसरात ओपन जिम तसंच रस्ता करून द्यावा अशी मागणी केली। काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी सत्ता असो वा नसो आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मोठी विकासकामं केल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या कामाचं श्रेय माजी आमदारांनी घेऊ नये असा टोला त्यांनी यावेळी लगावला। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष कशी वाढेल हे पाहणं गरजेचं असल्याचं सांगितलं। आम्ही केलेल्या आणि करत असलेल्या अनेक विकास कामांमध्ये विरोधकांनी खोडा घालण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला, मात्र लोकांच्या विश्वासाच्या बळावर आम्ही आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विकास कामं पूर्ण केली आणि इथून पुढेही करतच राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राजलक्ष्मी नगरमधील पूर संरक्षक भिंतीच्या कामात विरोधकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता। एअरपोर्टसाठी लागणारा निधी, इंडोर गेमसाठी लागणारा निधी अशा अनेक कामात त्यांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, मात्र आम्ही विकासकामं पूर्ण केली असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 13 गावांसाठी 13 ठिकाणी खेळांची मैदानं उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावाला प्रत्येकी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं। आम्ही केलेल्या कामाबाबत विरोधकांकडून ती कामं स्वतः केल्याचे फलक कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात लावले जात आहेत, मात्र त्यांनी विनाकारण डांगोरा पिटू नये असा घणाघात आमदार ऋतुराज पाटील यांनी केला। या परिसरातील ओपन जिम आणि रस्त्याचं काम पूर्ण करून दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आम्ही नेहमीच चांगल्या कामांसाठी पुढाकार घेत आहोत, या परिसरातील सर्व समस्या सोडवल्या जातील असं सांगून त्यांनी जनतेचा आधार आणि पाठिंबा असाच कायमस्वरूपी राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी माजी नगरसेविका दीपा मगदूम, शामराव चौगले, दत्ता बामणे, राजेश लाड, सुमन पाटील, किरण भोसले, कुणाल पत्की, RS चव्हाण, RD पाटील, PG शिवलकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।